MNGLचा जो विषय आहे ना त्यामध्ये आत्ता त्याचे हे टेंडर फ्लोट झालेले आहेत आणि त्या विषयावरती ज्यांचं रिपेअर वर्क्स जे MNGLचं आहे स्पेसिफिकली ते विशेष महासभेमध्ये आपण जी माती उपसतो ना तेवढीच ते माहिती आहे मला, माझ्या घराच्या इथे पण आहे. त्यामुळे काय होत आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं. नुसतं MNGLच्या नाही आहे, समजून घ्या. तुमचं गॅस कनेक्शन आहे तोपर्यंत जे फायनल होत नाही, फायनली घरापर्यंत गॅस पोहोचत नाही तोपर्यंत ते क्लोजर करणं कठीण होत आहे. आणि ते काम घराघरापर्यंत हाऊसहोल्डपर्यंत जोपर्यंत जात नाही, कारण काही लोकांना ते हवं आहे, काही लोकांना ते नको आहे, असं पण होत आहे. त्यामुळे ती जी परमिशन पूर्ण आपल्या कॉलनीतली मिळत नाही आहे किंवा होत नाही, जेवढे हाऊसहोल्ड कव्हर झाले तर ते पूर्ण आपण अलाइन करून पॅच करून करू शकतो. नाहीतर रोज जी माती आपल्याला पावसाळ्यात रस्त्यावरती येते ती पुन्हा आपल्याला बाजूला करावी लागते. तर ते आमचा बांधकाम जो विभाग येतो ते करतो आहे. पण मुळात MNGLचे पूर्णपणे खड्डे न बुजायचं कारण हे आहे की अजून प्रत्येक हाऊसहोल्डला MNGLचं कनेक्शन गेलेलं नाही आहे फायनल.